नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. आणि येणाऱ्या तुमची जी परीक्षा आहे जशी की राज्यसेवा मुख्य परीक्षा असेल तसेच संयुक्त गट ब आणि क पूर्व मुख्य परीक्षा आहे, त्यासाठी आपण संपूर्ण पंचायती राज याचे जे तुमचे PYQ आहेत त्याची सिरीज घेऊन आलो आहे आणि तिथे सखोल विश्लेषण असेल, जेणेकरून तुम्हाला त्या विषयाचे ॲस्पेक्ट क्लिअर होतील. आय होप की म्हणजे माझा प्रयत्न असा असेल की तुमचे बरेच सारे ॲस्पेक्ट इथं क्लिअर होतील, कारण की प्रश्नाच्या अनुषंगाने आपण चारही ऑप्शनवर बोलणं आणि त्याच्याबद्दल एक्स्ट्रा माहिती घेणं हे सर्व गोष्टी बघणार आहोत. तर तुम्ही काय करायचं, फक्त मी जे एक्स्ट्रा जे पॉईंट सांगतो ते पॉईंट व्यवस्थित लिहून घ्यायचे, इतके मला तुमच्याकडून अपेक्षा असतील. तर कोणत्याही प्रकारचा वेळ न दवडता आपण सुरुवात करूया या लेक्चरला. ठीक आहे, बघा आता आपण काय केलं आहे की जे काही तुमचे पूर्वीचे लेक्चर्स आहेत, एक मिनिट फक्त, म्हणजे पूर्वीचे पूर्वीचे पेपर्स झाले आहेत आयोगाचे, त्यामधून विश्लेषण आपण इथून घेतोय. ओके, चला सुरुवात करूया. आता बघा हे काही कलेक्ट केलेले क्वेश्चन आहेत, व्यवस्थित बघा. मी वर्ष वगैरे मेन्शन केले नाही, कारण की PYQ सिरीज आहे. फक्त PYQ कधी आला हे महत्वाचं पेक्षा कोणता आला हे महत्वाचं आहे. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? ठीक आहे, म्हणजे सत्यता विचारली आहे विधानाची. काय म्हणतंय, पंचायतीमध्ये, पंचायत म्हणजे बघा लक्ष द्या, जेव्हा पंचायत शब्द वापरला जातो ना तेव्हा लक्षात ठेवायचं पंचायत म्हणजे ग्रामीण पंचायत राज, म्हणजेच रुरल लोकल बॉडीज, याला ग्रामीण पंचायत राज म्हणतात. ठीक आहे, म्हणजेच ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि ZP या तिघांना मिळून पंचायती असा शब्द वापरतात. समजलं? आणि नगरपालिका असा शब्द आला तर त्यामध्ये नगरपंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका असं असतंय. ठीक आहे, तर पंचायतीमध्ये SC अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती ST आरक्षित आहेत परंतु महिलांसाठी नाही, असं एक स्टेटमेंट आहे. आणि दुसरं, विसर्जित झाल्यानंतर निवडून आलेल्या पंचायतीला पूर्ण कार्यकाल उपभोगता येत नाही, तर उर्वरित कालच मिळतोय. आता ही काय कन्सेप्ट आहे, तर ही कन्सेप्ट आपण व्यवस्थित प्रकारे समजून घेऊ. ठीक आहे, बघा सर्वात पहिलं जसं की मी तुम्हाला सांगितलंय की आपल्या ज्या दोन घटना दुरुस्त्या झाल्या अनुक्रमे, पहिली 73वी घटना दुरुस्ती आणि दुसरी 74वी घटना दुरुस्ती. आता ह्या ज्या घटना दुरुस्त्या आहेत हे होण्याचं वर्ष 1992 आहे. बऱ्याचदा मुलं कन्फ्यूज होतात की सर 1993 ची घटना दुरुस्ती आहे. नाही, 1992 ची घटना दुरुस्ती आहे, कारण की या घटना दुरुस्तीने, ठीक आहे, म्हणजे ही घटना दुरुस्ती 92 मध्ये पारित झाली आहे. आता ह्या ज्या घटना दुरुस्त्या आहे ना, ह्या घटना दुरुस्त्यानं इथं पंचायतीची स्थापना केली. मी तुम्हाला आधी बोललोय, पंचायती म्हणजे काय असते, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि ZP यांच्या समूहाला पंचायती असं म्हणतात एकत्रितरित्या, जसं नवरा आणि बायको कपल होतात ना तसं. ठीक आहे, आणि नगर पंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका याला नगरपालिका म्हणतात. नॉर्मली आपण नगरपालिका कशाला म्हणतो, नगर परिषदेला म्हणतो. नाही बाळांनो, नगर परिषद ही एक संस्था असते आणि त्या तिन्ही याचा समूहाला नगरपालिका असं म्हणतात. क्लिअर? आता सर्वात महत्वाचं असं आहे की याच्या ज्या निवडणुका होतात या निवडणुकांमध्ये आरक्षण दिलं आहे. आरक्षण कसं दिलं आहे बघा, SC आणि ST हे जे दोन आहेत यांना लोकसंख्येच्या प्रमाणात. आता लोकसंख्येच्या प्रमाणात म्हणजे काय असते, तर तुमच्या गावात समजा 10% SC असतील तर तुमच्या गावच्या ग्रामपंचायतच्या 10% जागा SC साठी राखीव, 4% ST असतील तर 4% जागा राखीव, म्हणजे जर 100% SC असतील तर 100% राखीव, म्हणून लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व दिलं आहे. महिला ज्या आहेत या महिलांना किमान म्हणतोय मी, मॅक्झिमम नाही म्हणत, मिनिमम जे हे दिलं आहे, काय म्हणतो आपण त्याला, रिप्रेझेंटेशन किंवा आरक्षण दिलं आहे, ती दिलं आहे 1/3, म्हणजे 33% मिनिमम आरक्षण दिलं आहे. मॅक्झिमम राज्य ठरवेल किती वाढवायचं, महाराष्ट्रानं 50 ठरवलं. ठीक आहे, लक्षात. आणि OBC आहे ना, OBCला संविधान आरक्षण देत नाही, तर राज्य सरकार ठरवावं, म्हणजेच OBCला आरक्षण द्यायचं की नाही द्यायचं हे राज्य शासन त्या राज्यातील OBCच्या दर्जानुसार ठरवेल. ठीक आहे, आणि राज्य शासनाने हे जे आरक्षण ठरवलं आहे आपल्या राज्यामध्ये हे 27%. म्हणून असं लक्षात ठेवायचं की संविधानात कंपल्सरी आरक्षण कोणते आहेत, SC ST, कारण की हे द्यावंच लागतं लोकसंख्येच्या प्रमाणात. महिलांचं मिनिमम कंपल्सरी आरक्षण आहे 33%, मॅक्झिमम राज्य ठरवेल.
आणि ओबीसीला आरक्षण द्यायचं की नाही हे संविधानात नमूद नाही, तर हे काय राज्य सरकारनं ठरवलं पाहिजे. हा झाला आरक्षणाचा मुद्दा. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की निवडणुका जेव्हा होतात तेव्हा त्यांचा कार्यकाल किती असतो. फॉर एक्झाम्पल तुमच्या गावच्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या शहराच्या, आणि कार्यकाल जो हा असतो ना, ही जी पहिली बैठक असतं, म्हणजे निवडणुका होतात, सर्व लोक निवडून येतात, त्यानंतर जी पहिली बैठक असतं, या पहिल्या बैठकीचा नियत दिनांक असतो. आता नियत दिनांक म्हणजे काय असतो बेटा? ठरवलेला दिनांक. आणि या नियत दिनांकापासून कालावधी असतो 5 वर्ष. म्हणजे फॉर एक्झाम्पल मागच्या महिन्यात निवडणुका झाल्या, 1 जानेवारी 2025ला जर पहिली मीटिंग आयोजित केली असेल तर तिथून 5 वर्षाचा काउंटडाऊन चालू होईल. मग असं समजून घ्या की आपला नियत दिनांक हा चालू झाला 1 जानेवारी 2025 पासून, तर त्या दिवसापासून कालावधी असेल तो म्हणजे आपण समजू 1 जानेवारी 2030 पर्यंत असं समजू. असे 5 वर्ष आहे. आणि एक लक्षात घ्या की असं झालंय, इथं काय झालं की पहिल्यांदा जे पॅनल आलं होतं, हे पॅनल आलं होतं समजा सागर सरांचं. ठीक आहे, सागर सरांचं पॅनल निवडून आलं होतं ग्रामपंचायतीवर, नगरपालिकेवर. आणि सागर सरांनी 5 वर्ष कंप्लीट होण्यापूर्वीच त्यांची बॉडी बरखास्त झाली, कोणत्या तरी एका कारणानं बरखास्त झाली. मग त्यांनी 3 वर्षच काम बघितलं. आता मग काय होईल, नव्यानं निवडणुका होतील आणि त्या निवडणुकीमध्ये मी निवडून आलो, समजा माझं पॅनल निवडून आलं किंवा मी निवडून आलो, तर मला ना पूर्ण 5 वर्ष मिळत नाही. तर सागर सरांनी जेवढे रिमेनिंग वर्ष ठेवले आहेत तेवढे उर्वरित वर्ष मला मिळतात. म्हणजे मला किती वर्ष मिळतील? फक्त 2 वर्ष. आलं लक्षात? म्हणूनच सगळ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका समान होत असतात, कारण की नवीन जर पॅनल आलं तर त्यांना उर्वरित कालावधी मिळत असतो. कळालं? हे पहिल्या प्रश्नाचं आहे विश्लेषण. म्हणून बघा की काय सांगितलंय. आता प्रश्न व्यवस्थित वाचा, आता प्रश्न व्यवस्थित कळेल तुम्हाला. चला बोला. पंचायतीमध्ये, पंचायत म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि झेडपी, यांना अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी आरक्षित जागा आहेत पण महिलांसाठी नाही, असं कोण सांगितलं? महिलांसाठी तर मिनिमम आरक्षण दिलंच आहे, त्यामुळे चुकलंय. यानं विचारलं वर ते बरोबर, तर अ निघून गेलं, अ निघून गेलं. दुसरं, विसर्जित झाल्यावर निवडून आलेल्या पंचायतीला पूर्ण कार्यकाल उपभोगता येत नाही, बरोबर. सागर सरांच्या ऐवजी पवन सर जर आले पूर्ण वर्ष मिळतात का? नाही, फक्त काय मिळतो? उर्वरित कालच मिळतो. आलं लक्षात? सो त्याच्यामुळे ब विधान बरोबर आहे. कळालं? चलो पुढे जाऊया. नेक्स्ट वन, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत म्हणते. आता नावातच दिलंय त्यानं विधाने म्हटलं तर एक विधान तर बरोबर येणार नाही, त्याचंच म्हणणं आहे की 2 विधानं बघा. ठीक आहे, मग हे नसेल, हे नसेल. ठीक आहे, तर मग 2च बरोबर असतील ना. विधाने कोणते बरोबर आहेत म्हणते, तर विधानच नाही असेल ना. हे म्हटलं तर ब विधान, अ विधान, पण अ ब हे विधाने होतात. तर बघा 243 ओ पंचायतीच्या निर्वाचन बाबतीत म्हणजे निवडणुकांच्या बाबतीत न्यायालयांना हस्तक्षेपास रोख लावते. अगदी बरोबर. बघा, जर ग्रामपंचायतच्या निवडणुकीविषयी कोणते विवाद जर असतील तर ते विवादाला न्यायालयाला हस्तक्षेप करता येत नाही, कारण की निवडणूक आयोग हा स्वतःमध्ये एक काय असतं, एक अर्धन्यायिक क्वासी ज्युडिशियल एक बॉडी असते, जे निवडणूक विषयी न्यायदान करण्याचे अधिकार पण त्यांच्याकडे आहे. म्हणून आपण निवडणूक विषयक बाबी ह्या न्यायालयाच्या हस्तक्षेपाच्या बाहेर ठेवतो. अगदी बरोबर. मग त्याच्यावर तोडगा कोण द्यायचा आहे? तोच. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी ग्रामपंचायत सदस्य आहे किंवा महानगरपालिकेचा मी नगरसेवक आहे, जर मला पदावरून दूर केलं असेल तर माझ्या अपात्रतेच्या संदर्भातला प्रश्न सर्वात पहिले निवडणूक आयोगानंच हँडल करावा अशी त्याची अपेक्षा असते. ठीक आहे, पण जर कोणत्याही निवडणुकीच्या वैधतेला आव्हान द्यायचं आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्या विरोधात तुम्ही निवडणूक लढवली, मी जिंकून आलो आणि मी निवडणुकीत धांदली केली, असा जर तुमचा आरोप असेल तर तुम्ही काय करू शकता? न्यायालयात जाऊ शकता. कारण की विधिमंडळाने जर तशी तरतूद केली असेल कायद्यामध्ये, राज्याच्या ऍक्टमध्ये, असं समजा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम आहे आणि त्याच्यामध्ये जर असं असेल 58च्या की बाबा निवडणुकीसाठी तुम्हाला सत्र न्यायालयात जाता येतं, तर ऑब्वियस जाता येतं. ठीक आहे, तर कोणत्याही पंचायतीच्या निवडणुकीच्या वैधतेला आव्हान देणारी आव्हान केवळ राज्य विधिमंडळाच्या तरतुदीनुसार निवडणूक याचिकेद्वारे केल्या जाते. अगदी बरोबर. जर राज्यानं तशी तरतूद केली असेल, ठीक आहे, न्यायालयात जायची तरच करता येते, अन्यथा नाही. मोस्टली तर 73वी घटना दुरुस्तीमध्ये न्यायालयाला हस्तक्षेपच करू नका देऊ, आणि जर राज्यानं तशी तरतूद केली तर मग करता येते. ओके, चलो पुढे जाऊया. काय म्हणतंय? भारतात महिलांसाठी जागा राखीव आहेत. आता हा तेव्हाचा प्रश्न आहे. तेव्हा काय लोकसभेत आणि राज्य विधिमंडळामध्ये आरक्षण नव्हतं, फक्त पंचायत राजमध्ये होतं. पण आज जर तुम्ही बघितलंय तर आज तुम्हाला महिलांना आरक्षण कुठं कुठं दिसतंय सांगतो, लक्षात घ्यायचं.
आपण बोलतोय ते म्हणजे महिला आरक्षण. तर लक्षात घ्या बाळांनो, महिलांना जे आरक्षण आहे ना आपल्या राज्य म्हणजे देशामध्ये, तर ते कुठे कुठे आहे बघू. नंबर 1, सर्वात पहिले आपलं जे पंचायत राज इन्स्टिट्यूशन आहेत, याला PRIs म्हणतात, पंचायत राज इन्स्टिट्यूशन. ठीक आहे. दुसरं लोकसभा. तिसरं विधानसभा. ठीक आहे. या ठिकाणी महिलांना आरक्षण दिलं आहे. राज्यसभा आणि विधान परिषदेत आरक्षण नसते, लक्षात ठेवायचं. पंचायत राजमध्ये किती आरक्षण आहे, तर पंचायत राजमध्ये जे आरक्षण आहे महिलांना मिनिमम संविधानानं 33 दिलाय आणि मॅक्झिमम राज्य ठरवेल. लोकसभेमध्ये पण महिलांना 33% आरक्षण दिलं आहे आणि विधानसभेमध्ये पण. ठीक आहे. फक्त आरक्षण कुठं नसते तर लक्षात ठेवायचं, महिलांना आरक्षण नाही ते म्हणजे राज्यसभा, कारण की राज्यसभा हे राज्याचं सभागृह म्हणजे सभागृह आहे. ओके. आणि विधान परिषद, ओके, हे जे दोन वरिष्ठ सभागृह आहेत ना, याच्यात महिलांना काय कोणालाच आरक्षण नसते, कोणतंच आरक्षण नसते. या सभागृहामध्ये कोणतेही आरक्षण नाही, ना ST ना SC ना OBC, काहीच नसते. ठीक आहे. सो लक्षात ठेवायचं इथं आरक्षण नाही. क्लिअर, समजलं. चला, आता महिला आरक्षणाच्या संदर्भात कोणती घटना दुरुस्ती केली आहे आपल्या भारतात ते तुम्हाला मला त्या विधेयकाच्या नावासहित मेन्शन करायचे कमेंट बॉक्स मध्ये. ठीक आहे. चलो, मग त्यावेळेचं उत्तर हे असेल. आज जर बघितलं तर लोकसभा आणि हे पाहिजे, कारण की राज्य विधिमंडळ ते ना, आणि राज्य विधिमंडळामध्ये विधान परिषद येते ना. फक्त राज्य विधानसभा असतं तर दिलं असतं उत्तर, पण विधिमंडळ मध्ये विधान परिषद येतं. ओके. पण त्यावेळेचं उत्तर 3 मानावं लागेल. बघा प्रश्न 4 काय म्हणतोय, खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे. चुकीचं विधान विचारलं ना, व्यवस्थित लक्ष द्या. खालीलपैकी कोणतं विधान चुकीचे आहे. आता आपण पहिले बघून घेऊ, एक पेक्षा अधिक विधान विचारले की एकच विधान विचारलं, सब ऑप्शन आहेत का नाही, म्हणजे आता या 4 पैकीच एक निवडायचं आहे. बघा, ग्रामपंचायत गठनाची तरतूद भारतीय राज्यघटनेत 73व्या घटना दुरुस्तीपूर्वी सुद्धा होती. अगदी बरोबर. बघा तुम्हाला माहित आहे की आपल्या संविधानाचा जो भाग 4 आहे, या भाग 4 मध्ये DPSPs दिसतात. या DPSPs मध्ये एक आर्टिकल होतं 40 नावाचं, ज्याला आपण गांधीवादी आर्टिकल म्हणतोय, जे काय करतंय ग्रामपंचायतीच्या संघटनाच्या संदर्भात आहे. म्हणजेच ग्रामपंचायत गठनाची तरतूद ही भारतीय राज्यघटनेत 73व्या घटना दुरुस्तीपूर्वी सुद्धा होती. अगदी बरोबर. त्यानंतर महाराष्ट्रात ग्रामपंचायती आणि जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती विषयक 2 स्वतंत्र कायदे अस्तित्वात आहे. अगदी बरोबर. बघा, महाराष्ट्रात ग्रामपंचायत विषयक अधिनियम 1958 चा आहे. ओके. आणि हा 1961 चा आहे. असे 2 कायदे आहेत. म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा ऍक्ट एकच आहे आणि ग्रामपंचायतचा स्वतंत्र आहे. आणि एक लक्षात ठेवायचं, एक समिती होती ज्याला तुम्ही म्हणता PB पाटील समिती. PB पाटील समितीने काय सांगितलं होतं की या दोन्ही कायद्याचं एकत्रीकरण करण्यात यावं अशी तरतूद केली होती. लक्षात ठेवा. ठीक आहे. सो त्यामुळे हे विधान अगदी बरोबर आहे. दुसरं, अनुसूचित क्षेत्राकरिता. आता अनुसूचित क्षेत्र कशाला म्हणतात लक्षात घ्यायचं की राज्याचा राज्यपाल आणि राष्ट्रपती आर्टिकल 244 नुसार कोणत्याही क्षेत्राला अनुसूचित क्षेत्र घोषित करू शकतात. म्हणून तुम्हाला जर विचारलं पंचायत राजमध्ये अनुसूचित क्षेत्र कशाला म्हणतात, तर आर्टिकल 244. आणि आर्टिकल 244 मधील अनुसूचित क्षेत्राला ग्रामपंचायतीकरिता भारतीय राज्यघटनेत आणि महाराष्ट्रातील संबंधित ग्रामपंचायत कायद्यात काही विशेष तरतुदी आहेत. अगदी बरोबर. तुम्ही बघा ना, काही राज्य तुम्हाला अशी दिसतात, समजा मेघालय आहे, त्याच्यानंतर मिझोराम आहे, नागालँड आहे. या राज्यामध्ये हा कायदा लागू होतच नाही 73वी घटना दुरुस्ती, म्हणजे त्यांच्यासाठी स्पेशल आपण तरतुदी केल्या आहेत. ओके. आणि चौथा ऑब्वियस, आता हे चौथं चूक असेल, भारतीय राज्यघटनेत महिलांकरिता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जास्तीत जास्त 50%. मी तुम्हाला काय सांगितलं, आपलं संविधान जास्तीत जास्त नाही, मिनिमम आरक्षण ठरवते. किती? 33%. ओके. जास्तीत जास्त ठरवलं आहे का? नाही. म्हणून ना हे चुकलंय. कळलं? सो त्यामुळे तुम्हाला हे विधान चुकीचं दिसेल. ओके. चलो, आता काही तुमचे फॅक्ट्स क्लिअर करतो आधी. थोडेसे मला असं वाटतं की या प्रश्नाच्या अनुषंगानं तुमचे हे फॅक्ट्स क्लिअर असायला हवेत. ठीक आहे. तर काय करा माहिती आहे का, तुम्ही ड्रॉ करा असा एक बॉक्स. ओके. चलो,
इथं हेडिंग द्या 73वी घटना दुरुस्ती. कधीच्या? 1992ची. ओके. आणि ही आहे 74वी घटना दुरुस्ती. जर तुम्हाला डिटेल अशा प्रकारे शिकायचं असेल तर माझा एक विदर्भ आय एस अकॅडमीच्या ॲपवर पंचायत राजचा कोर्स आहे, तो तुम्ही जॉईन करू शकता. ओके. चला आता आपण काय करूया, काही गोष्टींवर विचार करूया. ठीक आहे. सर्वात पहिले की हे विधेयक कोणी मांडलं, म्हणजे कोणता कार्यकर्ता होता, कोणी मांडलं होतं हे विधेयक, घटना दुरुस्ती विधेयक. दुसरं, याचा विधेयक क्रमांक काय आहे, म्हणजे किती नंबरचं हे विधेयक होतं. त्यानंतर हे विधेयक कधी मांडलं, कोणत्या वर्षी मांडलं. त्यानंतर हे विधेयक पारित कधी झालं, पारित किंवा संमत म्हणू शकतो आपण. त्यानंतर हे विधेयक लागू कधी झालं, लागू किंवा अंमल ज्याला म्हणतो आपण, अंमल म्हणतात असं कायद्याच्या भाषेमध्ये. ओके. त्यानंतर याने नवीन भाग कोणता जोडला, त्यानंतर याने नवीन परिशिष्ट कोणतं जोडलं, परिशिष्ट किंवा अनुसूची म्हणू शकता आपण, तुम्ही एक तर त्याला परिशिष्ट म्हणा किंवा अनुसूची म्हणा. त्यानंतर या घटना दुरुस्तीने कोणते नवीन अनुच्छेद जॉईन केले. ओके. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला कोणत्या संस्था निर्माण केल्या. ओके. आणि महत्त्वाचा मुद्दा आणखी की त्या ज्या संबंधित अनुसूची जोडल्या, त्या अनुसूची म्हणजे केंद्र सूची राज्य सूची सारख्या असतात, त्याच्यात विषय किती आहेत. ओके. सो एवढ्या गोष्टीवर तुम्हाला काय केल्या जाऊ शकतात, प्रश्न विचारल्या जाऊ शकतात. आणि मला माहिती आहे तुम्ही एकदा हे जर शिकले तर तुम्ही कधीही आयुष्यात आता हे विसरणार नाही. ठीक आहे. अशा कंपॅरेटिव्ह फॉर्म मध्ये, म्हणून मी तुम्हाला बोललो होतो की तुम्ही फक्त माझ्या सोबत ड्रॉ करा. क्लियर. चलो स्टार्ट करेंगे अभी. बघा, हे विधेयक जे आहे हे मांडलं होतं जी व्यंकटस्वामी. कोण मांडलं होतं? जी व्यंकटस्वामी. विधेयक क्रमांक किती आहे तर बघा, 1 न मायनस करायचं, हे विधेयक क्रमांक 72 होतं. कोणतं होतं? कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल. कधी मांडलं तर बेटा तारखा फारच सोपी आहे. 91 ला मांडलंय, 92 ला पारित झालं, आणि लागू कधी झालं? 24 एप्रिलला. म्हणून 24 एप्रिल हा काय असतो? हा असतो पंचायत राज दिन. बघा लक्षात द्या, 91 ला मांडलं, 92 ला पारित झालं, 24 एप्रिलला लागू झालं 73वी घटना दुरुस्ती. नवीन कोणता भाग जोडला तर भाग जोडला 9वा, कारण की 9वा भाग रद्द करण्यात आला होता आधी, तो मग नव्यानं जोडला. नवीन अनुसूची कोणती जोडली तर 11वी अनुसूची, 11वं परिशिष्ट जोडलं. अनुच्छेद कोणते जोडले तर 243 प्लेन कलम, 243 ए ते 243 ओ. संस्था कोणत्या निर्माण केल्या तर रूरल लोकल बॉडीज, ग्रामीण पंचायत राज. ठीक आहे, म्हणजे म्हणजे पंचायती जोडल्या. आणि अनुसूचित विषय किती आहेत तर बेटा 29 विषय आहेत ज्याच्यावर ग्रामीण म्हणजे पंचायत राजनं काम करायचं आहे. क्लिअर. ओके. चला याला बघू. ऑब्वियस आहे, दोन्ही एकाच व्यक्तीने मांडले असतील ज्यांचं नाव होतं जी व्यंकटस्वामी. आता हे जी व्यंकटस्वामी कोण आहेत तर तत्कालीन ग्राम विकास मंत्री होते. चला, हे जर 72वा घटना दुरुस्ती आहे तर हे कितवं असेल? 73वं. मी परत एकदा सांगतोय, याचा घटना दुरुस्ती बिल क्रमांक 1 न मायनस आहे. कधी मांडलंय? 1991 ला मांडलंय. कधी पारित झालं? 1992 ला झालं. लागू कधी झालं तर 1 जून 1993 ला. बघा दोन्ही याच्या तारखा वेगळ्या आहेत. 73वी घटना दुरुस्ती 24 एप्रिलला, म्हणून याला पंचायत राज दिन म्हणतात, आणि ते 1 जून 93 ला. नवीन भाग आता 9 आहे तर हा 9A असेल. यानं जर 11वं परिशिष्ट जोडलं असेल तर यानं 12वी अनुसूची जोडली असेल, 12वं परिशिष्ट. याच्यामध्ये ओ पर्यंत अनुच्छेद आहेत, इथं 243 पी ते 243 ZG पर्यंत असेल. क्लिअर. संस्था कोणती निर्माण केली तर इथं अर्बन लोकल बॉडीज, म्हणजेच याला तुम्ही म्हणता काय? नगरपालिका. आणि अनुसूचीचे विषय किती आहेत तर 18 विषय आहेत. किती आहेत बाळांनो विषय? 18 विषय. याच्या बाहेर एकही प्रश्न येत नाही. व्यवस्थित लिहून घ्या. क्लिअर. करा स्क्रीनशॉट, मी बाजूला होतोय. ओके. समजलंय का? मग आरक्षण कसं दिलं हेही सांगितलं आणि सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. पुढच्या मुद्द्याकडे जातोय. पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा. आता पंचायत राज म्हटलं ना, बघा पंचायती राज, पंचायत शब्द ग्रामीण पंचायत राजच्या संदर्भात वापरतात म्हणून 73 उत्तर द्यायचं.
आणि जर विचारलं पंचायत राज मधील नगरपालिका व्यवस्थेला, कारण की नगरपालिका म्हणजे नगरपंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका, मग 74वी घटना दुरुस्ती उत्तराला असतं. समजलं का? पण पोरांना काय वाटतं दोन्ही घटना दुरुस्त्या पंचायत राजच्या आहेत. नाही बाबा, पंचायत राज म्हणजे एक, याला ग्रामीण सिस्टमला पंचायत हे नाव दिलं होतं, ते दिलं होतं नेहरूजींनी, म्हणून त्याला पंचायत राज व्यवस्था असं म्हणतात. क्लिअर? खालीलपैकी कोणती यंत्रणा 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीनं निर्माण केलं नाही? आता बघा, 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती जर तुम्ही बघितलं ना, तर तुम्हाला 73व्या घटना दुरुस्तीमध्ये आणि 74व्या घटना दुरुस्तीमध्ये, 73व्या घटना दुरुस्तीच्या 243 के मध्ये आणि इथं 243 ZA मध्ये तुम्हाला काय दिसतंय? राज्य निवडणूक आयोग दिसतोय. 73व्या घटना दुरुस्तीच्या 243 I मध्ये आणि 243 Y मध्ये तुम्हाला काय दिसतंय? राज्य वित्त आयोग दिसतोय. त्यानंतर जिल्हा नियोजन मंडळ जर तुम्ही बघितलं तर 73व्या नाही 74व्या घटना दुरुस्तीच्या 243 ZD मध्ये आहे. कुठे? ZD. आणि मग राहिलं राज्य नियोजन मंडळ. तर बघा, लक्ष द्या, राज्य निवडणूक मंडळ हे नीती आयोगासारखी किंवा जुन्या नियोजन आयोगासारखी संस्था होती. मग ही बिगर संविधानिक संस्था आहे. बिगर संविधानिक म्हणजे याचा अर्थ होतोय की संविधानात याचा उल्लेख नाही आणि बिगर वैधानिक संस्था आहे, कारण की कोणत्या कायद्यातही याचा काय नाही, उल्लेख नाही. आणि बाकीच्या ज्या संस्था संविधानात उल्लेख आहे त्याला संविधानिक संस्था म्हणतात. मग मला सांगा 73व्या आणि 74व्या घटनेतून काय निर्माण केलं नाही? तर 3 निर्माण केलं नाही, बाकी सर्व निर्माण केले. क्लिअर? आर्टिकल सहित सांगितलंय. पुढे जाऊया. संविधानातील कोणत्या संविधान दुरुस्तीनुसार पंचायत समितीला संविधानिक दर्जा मिळाला? आता बघा, लक्ष द्या, मी तुम्हाला आधी सांगितलंय की आपल्या भारतामध्ये तुम्हाला 2 घटना दुरुस्त्या दिसतात. म्हणजे आपल्या इथे जी पंचायत राज इन्स्टिट्यूशन आहेत, मी इंग्लिश मध्येच लिहितो, पंचायत राज इन्स्टिट्यूशन, याच्या संदर्भात तुम्हाला 2 संस्था दिसतात. ओके, आता कोणत्या 2? नंबर 1 पहिली आहे ज्याला तुम्ही म्हणता पंचायती, आणि दुसरं ज्याला तुम्ही म्हणता नगरपालिका. नगरपालिका. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की सर मग ही जी पंचायती आहे या पंचायतीमध्ये सिस्टीम कशी आहे? तर बेटा पंचायतीमध्ये उतरंड आहे. काय आहे? उतरंड दिली आहे. उतरंड म्हणजे सर, तर बघा, खालच्या पातळीवर म्हणजे गाव पातळीवर तुम्हाला ग्रामपंचायत नावाची संस्था दिसते. ओके, त्यानंतर मधली पातळी याला म्हणतात पंचायत समिती. ओके, आणि त्यानंतर वरच्या पातळीवर तुम्हाला दिसते ZP, जिल्हा परिषद. ही उतरंड आहे बरं, एकाखाली एक. जिल्ह्यासाठी जिल्हा परिषद, मधल्या पातळीसाठी गटासाठी पंचायत समिती आणि ग्राम स्तरावर पंचायत, ग्रामपंचायत. पण तुम्हाला नागरी पंचायत राजमध्ये असं दिसत नाही. नागरी पंचायत मध्ये जे संक्रमणशील क्षेत्र असतं, आता संक्रमणशील क्षेत्र काय असतं बाळांनो? म्हणजे असा एरिया की जो हळूहळू ग्रामपंचायतीमधून नगरपालिकेमध्ये रूपांतर होतोय. म्हणजे धड खेळही नाही आणि धड शहरही नाही, असा जो असतो त्याला संक्रमणशील क्षेत्र म्हणतात. ठीक आहे, आणि संक्रमणशील क्षेत्रासाठी एक संस्था असते ज्याला म्हणतात नगरपंचायत. बघा, नगरासारखी आहे पण अजूनही ग्रामपंचायतच आहे. आणि मोस्टली राहतं असं की 10,000 पासून तर ज्याची लोकसंख्या 25,000 पर्यंत असते ना, तिथं काय असतंय? नगरपंचायत. त्यानंतर संविधानातल्या शब्दानुसार जे छोटे नागरिक क्षेत्र असतं, आता छोटं नागरिक क्षेत्र म्हणजे काय? की जे संक्रमणशील अवस्थेपेक्षा मोठं असतं आणि महानगरपालिकेपेक्षा लहान असतं, त्याला म्हणतात छोटे नागरिक क्षेत्र. इथं जी संस्था स्थापन होते त्याला म्हणतात नगर परिषद. म्हणून लक्षात ठेवायचं, तुम्ही ज्याला नगरपालिका म्हणता ते नगरपालिका नसते, ते नगर परिषद असते. आणि ह्या नगर परिषदेचे 3 गट असतात. नगर परिषदेचा अ दर्जा, नगर परिषद ब दर्जा, नगर परिषद क दर्जा. सिटीनुसार डिपेंड करते. फॉर एक्झाम्पल वर्धा आहे, वर्धा जिल्ह्याचं ठिकाण आहे पण इतकं मोठं नाही की त्याची लोकसंख्या 3 लाख क्रॉस झाली. म्हणून ना लक्षात ठेवायचं, जिथली लोकसंख्या ही 25,000 ते 40,000 दरम्यान असते तिथं असते क दर्जा नगर परिषद. जिथली लोकसंख्या ही 40 ते 1 लाखादरम्यान असते, ठीक आहे, तिथं असते ब दर्जा. आणि जिथली लोकसंख्या ज्या शहराची 1 लाखापेक्षा जास्त आहे आणि 3 लाखापर्यंत आहे तिथं असते अ दर्जा नगर परिषद. ओके,
आणि जर 3 लाखाच्या वर लोकसंख्या गेली तर त्याला म्हणतात मोठे नागरिक क्षेत्र. काय म्हणतात? मोठे नागरी क्षेत्र. आणि या मोठ्या नागरिक क्षेत्रासाठी जी संस्था असते तिला महानगरपालिका किंवा मनपा म्हणतात. आणि त्यांची लोकसंख्या ही काय असते? 3 लाख प्लस असते. 3 लाख प्लस. क्लिअर? सो अशा प्रकारे हे सगळे महत्वाचे मुद्दे आहेत. ओके, चालेल. चलो, लिहिलं असेल. आपण PYQ साठी एक PYQ विश्लेषण बॅच जॉईन केली आहे, म्हणजे लॉन्च केली आहे. ठीक आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला अशाच प्रकारे सर्व PYQचं विश्लेषण सर्व संबंधित फॅकल्टीने घेतलेलं दिसेल. ओके, बघा संविधान कोणत्या संविधान दुरुस्तीनुसार पंचायत समितीला, आता पंचायत समिती कुठे येतं? 73व्या 75 दुरुस्तीमध्ये. ठीक आहे, चलो पुढे जाऊया. खालीलपैकी कोणती 74व्या घटना दुरुस्तीची उद्दिष्टे आहेत? आता ऑब्वियस तुम्हाला काय विचारलंय? 74वी घटना दुरुस्ती याची उद्दिष्ट विचारले आणि तुम्हाला माहिती आहे ही शहरी पंचायत राजच्या संदर्भात आहे. मग बघा, लोकशाही विकेंद्रीकरण सामर्थ्यशाली करणे. अगदी बरोबर. मला सांगा, नॉर्मली आपलं संविधान जेव्हा लिहिलं गेलं तेव्हा आपल्या संविधानात दुहेरी शासन व्यवस्था होती. आता दुहेरी शासन व्यवस्था म्हणजे डायआर्की, म्हणजे इथं केंद्राचं शासन करण्यासाठी केंद्र सरकार, राज्याचं शासन करण्यासाठी राज्य सरकार, असं होतं. आता आपण काय केलंय? प्रशासनाचा तिसरा स्तर निर्माण केला, ज्याला आपण म्हणतोय पंचायत राज इन्स्टिट्यूशन किंवा यालाच म्हणतात लोकल बॉडीज. म्हणजे भारतात आता लोकशाही 3 स्तरावर दिसते. गावातल्या पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्था शासन करतात, राज्याच्या पातळीवर राज्य सरकार करते, केंद्राच्या बाबतीत केंद्र. म्हणजे लोकशाही विकेंद्रीकरण करण्यासाठी ही घटना दुरुस्ती केली. विकेंद्रीकरण म्हणजे डिसेंट्रलायझेशन करणे, नागरी समाजाचा सहभाग वाढवणे. अगदी बरोबर. जर स्थानिक स्वराज्य संस्था असतील तर लोकांचे इंटरॅक्शन वाढेल, लोकशाहीला आणखी सामर्थ्यशाली बनवतील. लोकशाही म्हणजे काय असते? लोकांनी लोकांसाठी चालवलेले शासन. मग लोक जर सहभागी होत असतील तर ऑब्वियस काय होतंय? लोकशाही आणखी बळकट होते. तिसरं, नागरी स्थानिक स्वराज्य संस्था आहे समवर्ती सूचीत टाकणे. असं काही होतं का? नाही, अजूनही राज्य सूचित आहे, त्यामुळे क चुकलं. मग क एलिमिनेट करा. ओके, राहिल्यात तुमच्याकडे 2. दुसरं, नागरी स्थानिक संस्थांवर राज्य शासनाचे प्रभावी नियंत्रण प्रस्थापित करणे. अरे बाबा, नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी नसते, डिसेंट्रलायझेशन, अधिकार प्रदान करणे. बघा, नियंत्रण प्रस्थापित करणे म्हणजे आपला त्याच्यावर ताबा निर्माण करणे. आणि दुसरं म्हणजे काय करणे की त्यांना जास्त अधिकाराचं वाटप करणे, म्हणजे ऑटोनॉमी देणे. मग ही घटना दुरुस्ती ऑटोनॉमी देण्यासंदर्भात आहे, नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी नाही, म्हणून ड चुकलंय. मग काय राहिलं? ई. आणि नागरी स्थानिक स्वशासन संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वयंपूर्ण बनवणे. अगदी बरोबर आहे. त्यासाठीच आपण वित्त आयोगाची तरतूद केली ना. सो त्यामुळे अ, ब आणि ई. कळालं? अशा कन्सेप्ट असतात या विषयात. म्हणून हा विषय एकदा कन्सेप्ट बाय कन्सेप्ट जर तुम्ही शिकून घेतला ना तर फार चांगल्या प्रकारे बनतोय. ओके, चलो पुढे जाऊया. म्हणून उत्तर अ, ब, ई असेल. जिल्हा नियोजन समितीची स्थापना का केली जाते? ठीक आहे, सब ऑप्शन दिले आहेत का? यस दिले आहेत. चला सब ऑप्शन सहित बघू. सर्वात पहिले जिल्हा नियोजन समिती काय असते समजून घ्या. बघा, तुम्हाला माहिती आहे आपल्या देशात शासनाचे 3 स्तर आहेत. लोकशाही अधिक विकेंद्रित आहे. शासन स्तर आहेत, हे 3 दिसतात. कोणकोणते बघा. नंबर 1 तुम्हाला दिसतंय केंद्र शासन, दुसरं दिसतंय राज्य शासन, आणि तिसरं दिसतंय स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत राज इन्स्टिट्यूशन्स. ओके, आता सर्वात इम्पॉर्टंट मुद्दा हा आहे की केंद्र सरकारचं नियोजन करण्यासाठी आधी केंद्रीय नियोजन आयोग होता. मी तेव्हाची गोष्ट सांगतो बरं. केंद्रीय नियोजन आयोग आता नाही, आता नीती आयोग आहे. त्यानंतर राज्याचं नियोजन करण्यासाठी तो होता राज्य नियोजन आयोग. आता तो पण नाही. आता याच्याऐवजी नीती, याच्याऐवजी मित्र स्थापन झालाय. पण अजूनही पंचायत राज म्हणजे जिल्हा नियोजन मंडळ आहेत. आता जिल्हा नियोजन मंडळ म्हणजे सेम, इथं आयोग होते, इथं मंडळ आहे. आता हा जो जिल्हा नियोजन आयोग असतो ना, याचे जे अध्यक्ष असतात नेहमी, ठीक आहे, तर ते अध्यक्ष असतात पालकमंत्री. तुमच्या जिल्ह्याचं जे कोणी पालकमंत्री आता बनेल तो ऑटोमॅटिक जिल्हा नियोजन समितीचा काय बनतोय? अध्यक्ष. त्यानंतर इथे एक सचिव असतो आणि याचा सचिव असतो तो म्हणजे जिल्हाधिकारी. कोण असतो? जिल्हाधिकारी. ओके, आणि या जिल्हा नियोजन मंडळामध्ये एक पदसिद्ध सदस्य असतो. पदसिद्ध सदस्य म्हणजे हा असतोच,
आणि तो सदस्य म्हणजे कोण आहे, तो म्हणजे झेडपीचा CEO हा असतो. आता यांचं काय काम आहे माहिती आहे का, ठीक आहे. आणि ही तुम्हाला सांगितलं संविधानिक संस्था आहे, कारण की 74वी जी घटना दुरुस्ती आहे, या 74व्या घटना दुरुस्तीचं जे 1992ची आहे आणि त्याचं जे आर्टिकल आहे, आर्टिकल 243 ZD यानं ही संस्था निर्माण केली आहे. ठीक आहे. आता यांचं काय काम आहे, सगळ्या जिल्ह्यातला जो आराखडा आहे, म्हणजे जिल्ह्याचा जो विकास आराखडा आहे, कोणताही जिल्हा असेल, समजा अमरावती जिल्हा आहे तर या अमरावती जिल्ह्याचा विकास आराखडा निर्माण करणे, म्हणजे आमच्या जिल्ह्याला कोणकोणत्या डिमांड आहेत, आमच्या जिल्ह्याला किती घरांची गरज आहे, किती सडकांची गरज आहे, ठीक आहे, किती शाळांची गरज आहे, असा त्या आराखडा तयार करतात. म्हणजेच ते काय करतात, ज्या सगळ्या पंचायती आहेत, पंचायती म्हणजे समजतं ना, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आणि ज्या सगळ्या नगरपालिका आहे, नगरपालिका म्हणजे नगर परिषद, ठीक आहे, त्यानंतर नगर पंचायत आणि महानगरपालिका, या सर्वांचे बजेट कलेक्ट करते आणि त्याचं एक कंबाईन बजेट बनवते, आराखडा बनवते आणि तो पाठवते राज्य नियोजन मंडळाकडे. मग राज्य नियोजन मंडळ केंद्राकडे पाठवते आणि तेवढे पंचवार्षिक योजनांमध्ये पैसे मिळायचे. सो अशा प्रकारची संस्था होती. म्हणून ना या जिल्हा नियोजन मंडळाला 73वी आणि 74व्या घटना दुरुस्तीला जोडणारा दुवा म्हणतात. का बरं म्हणतात दुवा? बघा ना, 73 आणि 74व्या घटना दुरुस्ती दोन्ही संस्थांचे बजेट एकत्र करून विकास आराखडा तयार करणारा ब्रिज आहे तो. ओके, म्हणजे ही संस्था 243 ZD मध्ये जरी असली तरी ग्रामीण पंचायत राजसाठी काम करते, जिल्ह्यासाठी काम करते, म्हणजे शहरीसाठी करते, नागरी, म्हणून त्यांना काय म्हणतात, दुवा असं म्हणतात. क्लिअर? गेटिंग माय पॉइंट? म्हणून प्रश्न जर विचारला ग्रामीण पंचायत राज आणि नागरी पंचायत राजला जोडणारा दुवा कोण, तर जिल्हा नियोजन मंडळ. क्लिअर? मग बघा याचं काय काम असेल, चला. पंचायतीद्वारे तयार केलेल्या योजनांचे एकत्रीकरण करणे, मी तुम्हाला आधी सांगितलं, जिल्ह्यातल्या सगळ्या ग्रामपंचायती, सगळ्या पंचायत समित्या, सगळ्या जिल्हा परिषदेचे बजेटचे एकत्र करते. नंबर 2, नगरपालिकांद्वारे तयार केलेल्या योजनांचं एकत्रीकरण करणे. अगदी बरोबर, तुम्ही बघितलं ना की नगरपालिका म्हणजे काय, नगर परिषद, नगर पंचायती आणि महानगरपालिकांचे सर्वांचे बजेट एकत्र करणे. त्यानंतर योजना तयार करण्यासाठी पंचायत आणि नगरपालिका यांना आराखडा देणे, असं असते का? नाही, यांचा विकास आराखडा तयार करणे, तो वर पाठवणे. क्लिअर? आणि जिल्हाधिकारी कार्यालय द्वारे तयार केलेल्या नियोजनाचे मूल्यमापन करणे, यासाठी असते का? नाही. ठीक आहे, त्यामुळे याचं उत्तर पाहिजे फक्त अ आणि ब योग्य. क्लिअर? चला, समजतंय का? ठीक आहे, असं PYQ विश्लेषण तुमच्यासाठी किती इफेक्टिव्ह आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे जेणेकरून सर्व विषयाचे PYQ विश्लेषण घेणारे आपण काय करू, एक म्हणजे सिरीज चालू. ओके. भारताच्या संविधानातील 83वी घटना दुरुस्ती काय सुचवते? आता बघा, लक्ष द्या, काय माहितीये का, तुम्हाला मी सांगितलं आहे की या 73व्या घटना दुरुस्तीनं प्रत्येक राज्यामध्ये SC आणि ST ला आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणात कंपल्सरी केलं आणि महिलांना 33% आरक्षण कंपल्सरी केलं. पण अरुणाचल प्रदेश असं राज्य आहे जिथं SC ला आरक्षण नाही. कोणाला? SC ला. म्हणून लक्षात ठेवायचं, 83व्या घटना दुरुस्तीने एक तरतूद केली की अरुणाचल प्रदेशात अनुसूचित जातींना, जाती म्हणजे काय, SC यांना आरक्षण दिलं नाही. ठीक आहे. आता तो तिथला सोशल इश्यू आहे, त्याच्यामुळे तो का दिलं काय नाही हे महत्वाचं नाही. फक्त एक लक्षात ठेवायचं, अरुणाचल प्रदेशमध्ये कोणाला आरक्षण नाही, ते म्हणजे SC ला आरक्षण नाही. ओके. प्रत्येक पंचायत मुदतपूर्व विसर्जित न केल्यास, म्हणजे 5 वर्ष जर तू पूर्ण कार्यकाळ पार पाडत असली एखादी, तर ती कधीपासून 5 वर्ष काम करते. म्हणजे प्रत्येक पंचायत मुदतपूर्व विसर्जित न केली गेल्यास कधीपासून तर 5 वर्षापर्यंत काम करते. तर बघा, तिच्या पहिल्या बैठकीच्या ठरवलेल्या दिनांकापासून, म्हणजे त्यालाच आयोग काय वापरतोय, नियत दिनांकापासून. म्हणजे पहिल्या बैठकीचा जो नियत दिनांक आहे त्या दिनांकापासून 5 वर्ष काम करते. अगदी बरोबर. निवडणुकीच्या तारखेपासून असते का? नाही. ग्रामसभेच्या पहिल्या बैठकीपासून असते का? नाही. आणि सरपंचाच्या निवडणुकीपासून असते का? नाही. हे प्रत्येक संस्था अशीच काम करते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12, खालील जोड्या जुळवा आणि घटना दुरुस्तीवर प्रश्न आहे. बघा काय म्हणतं, 69वी घटना दुरुस्ती. तुम्हाला माहित आहे 69th अमेंडमेंट कशासाठी केली होती? दिल्लीला राष्ट्रीय राजधानीचा दर्जा देणे आणि दिल्ली विषयक तरतुदी करणे. आणि यानं मग 239 AA
आणि 239 AB अशा आर्टिकलचा समावेश केला. ठीक आहे. दुसरं 75वी घटना दुरुस्ती. 75वी घटना दुरुस्तीने काय केलं, राज्यस्तरीय भाडे न्यायासनाची स्थापना केली. म्हणजे भाडेकरू आणि मालक यांचे विवाद निपटारा करण्यासाठी न्यायाधिकरणाची स्थापना केली. आणि याच्या अंतर्गत आर्टिकल 323B जे आहे, कुठे आहे, भाग 14A मध्ये. 14A काय आहे, न्यायाधिकरणी. आणि या न्यायाधिकरणाच्या 323B मध्ये हा अतिरिक्त मुद्दा जॉईन केला. म्हणजे आता भाडेकरूच्या विवादासाठी स्वतंत्र ट्रिब्युनल असेल. त्यानंतर 80वी घटना दुरुस्ती. 80वी घटना दुरुस्ती यासाठी केली होती की 10व्या वित्त आयोगाच्या ज्या घटना दुरुस्ती शिफारसी आहेत त्या स्वीकृत करायच्या होत्या आणि काही राज्यांसाठी स्पेशल तरतुदी करायच्या होत्या. ठीक आहे. पंत आयोग होता ना तो, त्यासाठी. आणि 73वी घटना दुरुस्ती. अरुणाचल प्रदेशमध्ये SCच्या आरक्षणाची गरज नाही. ऑब्वियस आहे, 1 ला 4 पाहिजे, इथं लागतंय. 2 ला 1 पाहिजे, 3 ला 3 पाहिजे आणि 4 ला 2 पाहिजे. उत्तर क्रमांक 4 असेल. क्लिअर. चला पुढे जाऊया. हे झालं 12. आय होप तुम्हाला समजण्यास काही प्रॉब्लेम येत नसेल. नेक्स्ट 73वी घटना दुरुस्ती संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. 73वी घटना दुरुस्ती. तर बघा, सर्व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांसाठी 33% जागा आरक्षित असतील. बरोबर. 73व्या घटना दुरुस्तीनं 243D आहे बेटा. 243D मध्ये आरक्षण केलंय. मग तुम्ही आरक्षणाला कोड काय करायचा, डोर. डोर म्हणजे काय असतं, स्थानिक स्वराज्य संस्थेत जाण्याचं दार असतं आणि आरक्षण हे दार आहे. सांगितलंय महिलांसाठी 33% किमान आरक्षण असेल. दुसरं, पंचायत राज संस्थांना संसाधने पुरवण्यासाठी राज्य वित्त आयोग स्थापन केले जातील. अगदी बरोबर. 243I जे सांगतंय, हे सांगतंय राज्य वित्त आयोग. याचा कोड काय करायचा, इन्कम. इन्कमचं डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी कोणता आयोग असतो, राज्य वित्त आयोग. पंचायत राज संस्थांचे निर्वाचित सभासद जर त्यांना 2 पेक्षा अधिक मुलं असतील अपात्र. आता हे घटनेत लिहून दिलं असेल का, घटना लिहिली त्यावेळेस एकाला तर क्रिकेटची टीम असायची, मग अशी तरतूद केली असेल का, नाही. हे राज्याच्या विधिमंडळ कायद्यामध्ये असते. आणि यांनी काय विचारलंय, कोणती विधाने, कोणते स्टेटमेंट हे 73व्या घटना दुरुस्तीच्या कलमामध्ये लिहिले आहे, तर हे लिहिलं आहे का, नाही. आणि राज्य सरकारांनी पंचायत राज संस्थांना बरखास्त केले तर 6 महिन्याच्या आत निवडणुका घेतल्या पाहिजे, कंपल्सरी आहे. ठीक आहे. तर हे तुम्हाला दिलं आहे त्या ठिकाणी 243. ठीक आहे. के मध्ये नाही, के मध्ये नाही, ठीक आहे, ई मध्ये. ओके झाले. सो अशा प्रकारे म्हणून हे अ, ब आणि ड, अ, ब आणि ड मध्ये आहे. ओके. नंबर नेक्स्ट पुढे जाऊया. काय म्हणतंय, कोणत्या राज्यांना 73व्या घटना दुरुस्तीपासून सूट दिली आहे. तर बघा, लक्ष द्या. 73वी घटना दुरुस्ती जी आहे ना, ही सर्वात पहिले 244 मध्ये जे अनुसूचित क्षेत्र आहे, 244 मध्ये जे अनुसूचित क्षेत्र आहे त्यांना लागू नाही. त्यांना जर लागू करायची असेल, ठीक आहे, म्हणजे कुठेही असतात. आता फॉर एक्झाम्पल नंदुरबार आहे, अमरावती मधलं चिखलदरा आहे, धारणी आहे, गडचिरोली आहे, गोंदी आहे, जे आपण आदिवासी भाग म्हणतो ना, त्याला अनुसूचित क्षेत्र म्हणून घोषित केले असतात. ओके. आणि यांना हा कायदा जसाच्या तसा लागू होत नाही, तर त्यासाठी आपण एक कायदा केलाय, पेसा कायदा. ठीक आहे. एक्सटेन्शन ऑफ पंचायत राज इन शेड्यूल एरियाज ऍक्ट 1996. तर पेसा कायदा या इथे बदलांसहित लागू करते. दुसरं, हा कायदा जो आहे 73वी घटना दुरुस्ती मीना मेघाला लागू होत नाही. कोणाला, मीना मेघा कोड करायचा. काय करायचं, मीना मेघा. म्हणजे कोणाकोणाला लागू होत नाही, मिझोरम, नागालँड आणि मेघालय. मिझोरम, ठीक आहे, मेघालय आणि नागालँड हे जे आहेत यांना लागू नाही. ओके. म्हणजे हे कुठं दिलाय, हे 243 यम मध्ये दिलाय. मग यमचा कोड करायचा मीना मेघा. मीना मेघाला लागू नाही. क्लिअर. उत्तर काय पाहिजे, अ, ब आणि क. ओके. आणि कोणत्या राज्यांना 73व्या घटना दुरुस्तीपासून सूट दिली आहे, या राज्यांना दिली. अरुणाचल प्रदेशला फक्त SC पासून सूट दिली आहे, बाकी सर्व लागू असेल. क्लिअर. पुढे जाऊया. पुढचा मुद्दा आहे, पंचायत राज क्षेत्राच्या 73व्या घटना दुरुस्तीद्वारे कोणती तरतूद सुचवली नाही. म्हणजे कोणती गोष्ट 73व्या घटना दुरुस्तीत नाही. हा प्रश्न आपण ऑलरेडी बघितलाय की महिला उमेदवारांना एका स्तरावर, सर्व स्तरावर 1/3 आरक्षण. बरोबर, सर्वच ठिकाणी आहे, कोणती संस्थेमध्ये आहेच. राज्याने वित्त आयोगाची स्थापना करावी, हेही आहे. हे आहे का, 2 मुलं नाही. ठीक आहे. तर हाच तो प्रश्न रिपीटेड आहे. नंबर नेक्स्ट, राज्यघटनेच्या अनुच्छेद 243 अन्वये गठीत केलेल्या वित्त आयोगाच्या कार्याबद्दल
खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे, म्हणजे जो वित्त आयोग आहे या वित्त आयोगाबद्दल कोणतं विधान बरोबर आहे असा प्रश्न विचारला. तर बघा, हा वित्त आयोग कशासाठी काम करते, तर नगरपालिकांच्या आर्थिक स्थितीचेही पुनर्विलोकन करील आणि राज्याच्या वित्त मंत्र्याकडे शिफारस करेल. आता मला सांगा, संविधानात कोणत्या तरी मंत्र्याचं नाव दिलं आहे का, वित्त मंत्री वगैरे नाही. मंत्र्या फक्त मंत्री शब्द वापरला आहे. आणि लक्षात ठेवायचं, संविधानामध्ये जर कोणताही आयोग शिफारस करत असेल तर ती राष्ट्रपतीच्या नावानं करते किंवा राज्यपालाच्या. हे वित्त मंत्री, प्रधान, पंतप्रधान असे शब्द नसतात, कारण की देशाचे ते नामधारी प्रमुख राष्ट्रपती आहेत आणि राज्याचे कार्यकारी आणि नामधारी प्रमुख राज्यपाल आहे. म्हणून कोणताही अहवाल, कोणताही आयोग हा केंद्राचा राष्ट्रपतीकडे आणि राज्याचा राज्यपालाकडे प्रदान करत असतो. त्यामुळे हे चुकलं. तसंही सांगू का, 243 आय आहे ना बेटा, आय म्हणजे ग्रामीण पंचायत राज मधली तरतूद आहे, त्यामुळे नगरपालिका शब्द येईल का, नाही, चुकलं. बघा, जर आर्टिकल 243A पासून तर ओ पर्यंत शब्द आला तर ते ग्रामीण पंचायत राज बद्दलच शब्द असला पाहिजे, नगरपालिका नसला पाहिजे, पंचायती असला पाहिजे. आणि 243P पासून तर 243ZG पर्यंत कोणती तरतूद आली असेल तर तिथं नगरपालिका शब्द आला पाहिजे, पंचायती नाही आला पाहिजे. कळालं? त्यामुळे हे चुकलंय. दुसरं, राज्य ओके आणि नगरपालिका यांच्यामध्ये निव्वळ उत्पन्नाची विभागणी करणे तर बरोबर आहे. आता लक्षात घ्या, इथं नगरपालिका शब्द आहे ना, त्याच्यामुळे हा चुकला, कारण की आपल्याला ग्रामीण पंचायत राजच पाहिजे, 243 आहेच पाहिजे. तिसरं, नगरपालिकांकडे नेमून दिले जाणारे आणि नगरपालिकांकडून विनियोजित केले जाणारे कर, शुल्क आणि फी यांचे निर्धारण करणे. मी तर म्हणतो हे सगळं चूक करा, मला नाहीच पटला, हा प्रश्नच नाही पटला, कारण की आय मध्ये नगरपालिका शब्दच येत नाही ना. तुम्हाला मी आर्टिकल दाखवतोय, जर तुम्हाला विश्वास नसेल की सर आप तो क्या बोल रहे हो, तर बाळांनो मी तुम्हाला दाखवतोय, बघून घ्या. हे बघा, संविधानाची कॉपी आहेच ओपन केलेली. आपल्याला काय बघायचंय, 243 आय. म्हणजे काय असतं माहितीये का, की तुम्हाला ते दाखवल्यानंतर विश्वास होतोय, तसाही विश्वास आहेच म्हणा, म्हणून तुम्ही लेक्चर करताय, पण सांगतोय की यस, हे इंग्लिश मध्ये ढ ट काहीच्या काही देतात, आपण तसं नाही करायचं बाळांनो. आपण ना हे बघा, छ असं काहीतरी असतंय, हे बघा, बघा रे बाळांनो प्रश्न, ठीक आहे, समजलो. 243 आय आहे. आय होप सर्वांना दिसत असेल. काय म्हणते की पंचायतीमध्ये आहे, पंचायतीमध्ये शब्द, पंचायतीमध्ये, 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 पंचायतीमध्ये आहे ना शब्द. 243 आय मध्ये काय असेल माहितीये का, पंचायतच शब्द वापरला असेल. नगरपालिका कशाला वापरतील, नगरपालिकेत वापरण्यासाठी त्यांनी ऑलरेडी 243 वाय मध्ये तरतूद केली आहे ना. आता तुम्हाला 243 वाय दाखवतो, म्हणजे तुम्ही जास्त वाय वाय करणार नाही. आमच्याकडे विदर्भात एक शब्द वापरतात, वळवळ नको करू, त्याला म्हणतात जास्त वय वय करू नको, म्हणून तुम्हाला सांगितलं तुम्ही वाय वाय करू नये म्हणून दाखवतोय. हे बघा, आता हे आहे ना, तर इथं हाय वित्त आयोग आणि इथं तुम्हाला नगरपालिका नगरपालिका शब्द दिसेल. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की असे प्रश्न असतात ना, हे इनडायरेक्टली कॅन्सल होण्याच्या लायकीचे असतात. पुढे जाऊया. मतदारसंघांच्या काय करणे, सीमा निश्चित करणे. व्यवस्थित हा, मतदारसंघाच्या सीमा निश्चित करणे आणि अशा मतदारसंघांमध्ये जागाची वाटणी करणे, म्हणजे कोणाच्या घरापासून कोणता मतदारसंघ असेल आणि कोणत्या ठिकाणी कोणाला रिझर्वेशन असेल, म्हणजे वार्डची आखणी करणे, वार्डची आखणी करणे आणि वार्डमध्ये आरक्षण ठरवणे, हे सगळे काम कोणत्याही न्यायालयात प्रश्नास्पद करता येत नाही. अगदी बरोबर, कारण की ते निवडणूक आयोगाचं काम आहे, तर तो ठरवतो कोणाच्या घरापासून कोणता वार्ड असेल, कोणता वार्ड कोणासाठी राखीव असेल, ठीक आहे, किती जागा असेल, ऑब्वियस आहे. दुसरं, कोणत्याही पंचायतीची कोणतीही निवडणूक राज्य विधिमंडळाने केलेल्या किंवा कोणत्याही तद्वये केलेल्या प्राधिकरणाकडे निवडणूक विनंती अर्ज सादर केल्याखेरीज प्रश्नास्पद करता येत नाही. अगदी बरोबर, मी तुम्हाला सांगितलं, जोपर्यंत राज्याचं विधिमंडळ अशी तरतूद करत नाही की कोर्टमध्ये जाता येईल, तोपर्यंत कोर्टमध्ये जाता येत नाही. क्लिअर? पुढे जाऊया. हा प्रश्न आहे ऑगस्ट 1989 मध्ये, ठीक आहे, राजीव गांधी सरकारने नगरपालिका विधेयक लोकसभेमध्ये मांडले होते. अगदी बरोबर, हे विधेयक सर्वात पहिले, जर पंचायत राजला
घटनात्मक दर्जा देण्याचा प्रयत्न जर कोणी केला असेल एल.एम. सिंघवी समितीनुसार, तर तो केला होता राजीव गांधी सरकारनं, पण ते विधेयक पारित होऊ शकलं नाही. ठीक आहे. लोकसभेमध्ये 1989 मध्ये नामंजूर झाले, रद्द झाले, अगदी बरोबर. ठीक आहे. आणि दुसरं, सप्टेंबर 1990 मध्ये व्हीपी असं हे पाहिजे तर व्हीपी सिंग, वीरेंद्र प्रताप सिंग, शासनाने सुधारित नगरपालिका विधेयक लोकसभेमध्ये मांडले, पण त्या पूर्वीच ते सरकार काय झालं, कोलॅप्स झालं होतं, म्हणून हे काय झालं, रद्द झालं. आता तसं जर तुम्ही बघितलंय ना, तर मी तुम्हाला एक मुद्दा सांगतोय, तर हे पहिलं विधान बरोबर आहे, कारण की राजीव गांधी सरकारनं मांडलं होतं, लोकसभेत मंजूर झालं होतं, राज्यसभेत नामंजूर झालं होतं, त्यामुळे हे ब चुकीचं पाहिजे. म्हणून याचं उत्तर काय येईल माहिती आहे, फक्त अ आणि क असं उत्तर पाहिजे होतं, मोस्टली अ क, पण आयोगानं उत्तर याचं अ ब क दिलंय, तर इथं राज्यसभा शब्द पाहिजे होता. लोकसभेत नामंजूर होत नसतात विधेयक सरकारचे, कारण की सरकारच्या मागे तेवढा पाठिंबा असतोच. पंचायतीच्या मुख्य कार्यासंदर्भात योग्य विधान निवडा. म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती, झेडपी मुख्य कोणतं काम करतं? नंबर 1, आर्थिक विकास आणि सामाजिक न्यायासाठी योजना तयार करणे. अगदी बरोबर. मला सांगा, गावातल्या लोकांचा आर्थिक विकास आणि गावातल्या लोकांना सामाजिक न्याय मिळावं यासाठीच त्या संस्था निर्माण झाल्या ना. आणि दुसरं, आर्थिक विकास आणि सामाजिक न्यायासाठी योजनांची अंमलबजावणी करणे. योजनाही तेच तयार करतात ग्रामसभेच्या माध्यमातून आणि त्याची अंमलबजावणी तेच करतात. सो दोन्हीही विधानं काय आहेत, इथं बरोबर आहेत. ठीक आहे. चला, त्यानंतर आहे 74व्या घटना दुरुस्तीच्या संदर्भात विशिष्ट तरतुदी लक्षात घ्या. मी तुम्हाला एक मुद्दा लक्षात सांगतोय, पोरांनो लक्ष द्या. सर्वात महत्वाचं, तुम्हाला जे कंबाईनचा अभ्यास करू राहिले त्यांना फक्त ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, त्याच्यानंतर वित्त आयोग आणि 73वी घटना दुरुस्ती एवढंच अभ्यास आहे. नगरपालिका, नगरपंचायती वाचू नका, ते तुमच्या सिलेबसमध्ये नाही. तुमच्या सिलेबसमध्ये ग्राम प्रशासन मुद्दा आहे, शहरी प्रशासन नाही. राज्यसेवेला शहरी प्रशासन आणि ग्राम प्रशासन दोन्ही आहे. 74व्या घटना दुरुस्ती कायदा 1992 ने तरतुदी ओळखा. नंबर 1, नगरपालिकांना कायदेशीर दर्जा देणे. कायदेशीर तर ऑलरेडीच होता रे. कोणता दर्जा द्यायचा होता? संविधानिक दर्जा द्यायचा होता. कोणता? संविधानिक. म्हणून नगरपालिकांना संविधानिक दर्जा देणे हे चुकलं. प्रभाग समित्या स्थापन करणे. अगदी बरोबर. 243 मध्ये प्रभाग समित्या आहेत. जिल्हा नियोजन समित्या स्थापन करणे. अगदी बरोबर. 243 झेड्डी मध्ये आहे. आणि नगरपालिकेच्या अध्यक्षाची सरळ निवडणूक, तर हे ठरवायची असते राज्यानं. त्यांनी सरळ, ठीक आहे, किंवा उलट अशी निवडणूक कुठेही दिली नसते. म्हणून सरकार कधी त्यांना प्रत्यक्ष जनतेतून करते, कधी अप्रत्यक्ष करते. त्याच्यामुळे हे विधान चुकलं. मग उत्तर काय पाहिजे? ब आणि क. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होतं या 20 PYQचं विश्लेषण. हे विश्लेषण कसं वाटलं हे जरूर कळवा. मी परत एकदा सांगतोय, तुम्हाला पंचायत राजच्या संदर्भात माझी बॅच अवेलेबल आहे विदर्भ IAS अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर, ॲपवर. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे की PYQ विश्लेषण बॅच सुद्धा अवेलेबल आहे. सो दोन्ही बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता. हे लेक्चर कसं वाटलं हे जरूर कळवा. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.